Namaste students. Today we are going to solve practice set 9.1. Question number 1. If mark price is equal to rupees 1700, selling price is equal to 1540, then find the discount. This is the mark price and this is the selling price. Mark price म्हणजे काय? लेबल प्राइस, जी लावलेली असते वस्तूवर, किंमतचं लेबल लावलेलं असतं. आणि सेलिंग प्राइस म्हणजे काय? ॲक्च्युली ज्या किमतीला वस्तू विकली जाते त्याला आपण म्हणतो सेलिंग प्राइस. देन फाइंड द डिस्काउंट. आपल्याला डिस्काउंट शोधायचं आहे. सो फॉर्म्युला डिस्काउंट इज इक्वल टू मार्क प्राइस मायनस सेलिंग प्राइस. म्हणजे डिस्काउंट म्हणजे काय असणार आहे? तर जी लेबल प्राइस आहे ती लेबल प्राइस आणि ॲक्च्युअल कितीला विकली आहे वस्तू ती सेलिंग प्राइस यांच्यातला जो डिफरन्स असणार आहे त्याला आपण म्हणतो डिस्काउंट. शॉर्टमध्ये आपण असे म्हणू शकतो डिस्काउंट इज इक्वल टू मार्क प्राइस मायनस सेलिंग प्राइस. So this is the formula you have to remember. Now let us put the values. Discount is equal to, what is mark price? 1700 minus what is selling price? 1540. So 0 minus 0, 0. Here we will take 1. 10 minus 4, 6. Here there will be 6. 6 minus 5, 1. 1 minus 1, 0. So 160 rupees. This is the discount. Rupees 160. Do you understand? Remember this formula. Discount is equal to mark price minus selling price. So students, write down this example. Now students, we will solve second example. If mark price is equal to rupees 990 and percentage of discount is 10, then find the selling price. So first of all, read the example carefully and try to understand what is given. Mark price, that is label price, 990, and the discount, actual discount is not given. What is given? Percentage of discount is 10. Percentage of discount means for 100 rupees. If the mark price is 100, then the discount is 10. Look, what is the meaning of this 10% discount? See, discount, that is 10%. Discount is 10%. Discount 10%. याचा अर्थ काय? If mark price is 100, if mark price is 100, then selling price means SP, it will be less by 10% डिस्काउंट आहे ना, म्हणजे 100ला 10, म्हणजे मार्क प्राइस जर 100 असेल तर 10 रुपये कमी होतील. मग व्हॉट विल बी द सेलिंग प्राइस? 10 कमी झाल्यावर काय होईल? सेलिंग प्राइस 90. डू यू अंडरस्टँड? हे कळलं का? 90 कसं आले? 10% म्हणजे 100वर 10 आहे, म्हणजे जर मार्क प्राइस 100 असेल तर 10 कमी होणार आहे सेलिंग प्राइस. ॲक्च्युअल किंमत 10 ने कमी होणार आहे, म्हणजे सेलिंग प्राइस किती असणार आहे? 90. पण मार्क प्राइस किती आहे? 990. बट ॲक्च्युअल काही 100 नाही आहे ती. इथे दिली आहे ती ॲक्च्युअल मार्क प्राइस इज, व्हॉट इज इट? 990. आणि आपल्याला काय शोधायचं आहे? SP शोधायची आहे. देअरफॉर सपोज आपण असं समजूया SP इज इक्वल टू X. हे आपण आधी लिहून घ्यायचं, महत्वाचं हे आहे. हे बघा, हे लक्षात घ्या. डिस्काउंट 10%, म्हणजे 100तून जर मार्क प्राइस 100 असेल तर सेलिंग प्राइस 10 ने कमी होणार आहे. मार्क प्राइस 100, सेलिंग प्राइस 90. पण ॲक्च्युली 100 आहे का ती? नाही. ॲक्च्युली मार्क प्राइस किती आहे? 990. आणि आपल्याला विचारलं काय आहे? फाइंड द सेलिंग प्राइस. मग सेलिंग प्राइस विल बी X. या पद्धतीने एकदा तुम्ही लिहून घेतलं की तुम्ही अजून एक असंही लिहू शकता की वेन मार्क प्राइस इज 100, सेलिंग प्राइस इज 90. मार्क प्राइस इज 100, सेलिंग प्राइस इज 90. आता मार्क प्राइस किती आहे? 990. मग सेलिंग प्राइस काय आहे? X. असं केलं तरी चालेल. दीज टू रेशोज विल बी इक्वल. आता आपण काय करायचं तर क्रॉस मल्टिप्लिकेशन, X मल्टिप्लाइड बाय 100. हे बघा, असं केलं तरी चालेल. X मल्टिप्लाइड बाय 100 इज इक्वल टू, X मल्टिप्लाइड बाय 100 इज इक्वल टू 90 मल्टिप्लाइड बाय 990. 90 मल्टिप्लाइड बाय 990. हे सुद्धा एकदा या दोन लाईन तुम्ही व्यवस्थित लिहिल्यात ना की तुम्हाला क्रॉस मल्टिप्लिकेशन लिहिणं एकदम सोपं जाईल. X into 100 is equal to 90 into 990.
आता हे मल्टिप्लाइड बाय 100 आहे, तिकडे जाताना डिवायडेड बाय होतील. x इज इक्वल टू 90 मल्टिप्लाइड बाय 990 अपॉन 100. म्हणजे बघा मल्टिप्लाइड बाय 100 इकडे जाताना काय झाले, डिवायडेड बाय. आता न्यूमरेटर मधला एक 0, डिनॉमिनेटर मधला एक 0 गेला, पुन्हा एकदा अजून एक 0 आहे. म्हणजेच आपण काय केलं, वी आर डिवाइडिंग बोथ द न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय 100. सो x इज इक्वल टू 99 मल्टिप्लाइड बाय 9 मल्टिप्लाइड बाय 99. 9 9s are 81 carried over 8. 9 9s are 81. 81 plus 8 89. So 891 म्हणजेच 891 rupees. That is the selling price. That is the selling price. So you can write here SB is equal to rupees 891. This is our answer. Do you understand? Now you can write this example in your notebook. Now students, we are going to solve example number 3. See this example. If selling price is equal to rupees 900 and discount is 20%, then find the mark price. आता इथे आपल्याला SP दिलेलं आहे. सेलिंग प्राइस म्हणजे ॲक्च्युली ज्या किमतीला विकलं ती किंमत दिली आहे आणि डिस्काउंट जो दिला आहे तो कशामध्ये आहे, हे बघा, हे पर्सेंटेज साईन, म्हणजे दिस इज पर्सेंटेज डिस्काउंट. So we have to understand this example. Pay attention. SP, first of all we will see what is given. SP, selling price is equal to rupees 900 and percent discount is given, percent discount that is given as 20%. This is given. Okay. मग आता याच्यावरून आपल्याला काय कळलं, पर्सेंट डिस्काउंट 20 आहे, म्हणजे आपल्याला काय कळलं की if marked price is rupees 100, then selling price it will be, हे बघा, मार्क प्राइस 100 आहे आणि डिस्काउंट किती आहे, 20%. म्हणजे जेव्हा 100 असेल मार्क प्राइस तेव्हा डिस्काउंट किती मिळणार आहे, 20. म्हणजे मग सेलिंग प्राइस किती होईल, मग 100 मायनस 20 होईल. हे येतंय का लक्षात, 100 मायनस 20 म्हणजे सेलिंग प्राइस विल बी 80 रुपीज 80. बट वी डोंट नो द मार्क प्राइस. मार्क प्राइस माहित नाही आपल्याला. ती समजा सपोज इट इज एक्स, सपोज मार्क प्राइस, त्याला आपण शॉर्टकट देऊ, मार्क प्राइस इज एक्स. ती शोधायची ना आपल्याला. वी डोंट नो द मार्क प्राइस, फाइंड द मार्क प्राइस. ती शोधतोय म्हणून आपण एक्स म्हणू. हां, आणि आपल्याला काय काय विचारलंय, सेलिंग प्राइस तर दिलेलीच आहे त्यांनी. सेलिंग प्राइस इज गिवन, किती दिली आहे सेलिंग प्राइस, रुपीज 900. इट इज गिवन ॲज 900. आता बघा, आता तुमचं बरोबर तयार होईल की वेन मार्क प्राइस इज 100, सेलिंग प्राइस इज 80. हां, वेन मार्क प्राइस इज एक्स, selling price is 900. These two ratios will be equal. When mark price is 100, selling price is 80. म्हणजे 100ला किती असते, ती 80 असते. पण मार्क प्राइस माहितीच नाही आपल्याला, ती एक्स मानली, तेव्हा सेलिंग प्राइस किती आहे, 900. ओके, हे कसं लिहिलंय कळलं तुम्हाला. दिस टू रेशोज आर इक्वल. आता ह्या जर दोन ओळी तुम्ही व्यवस्थित लिहिल्यात ना, तर तुम्ही डायरेक्ट पण इकडे लिहू शकतात. बघा, 100 मार्क प्राइस, सेलिंग प्राइस 80, मार्क प्राइस एक्स, सेलिंग प्राइस 900. क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं, एक्स मल्टिप्लाइड बाय 80. हे बघा, एक्स मल्टिप्लाइड बाय 80 इज इक्वल टू काय होईल, 100 मल्टिप्लाइड बाय 900. याच्यावरून पण लिहू शकता तुम्ही, एक्स मल्टिप्लाइड बाय 80 इज इक्वल टू 100 मल्टिप्लाइड बाय 900. ही स्टेप कळली ना, हे महत्वाचं आहे. आता हा मल्टिप्लाइड बाय एक्स आपल्याला तिकडे न्यायचा, काय होईल मग, here it is multiplied by, in the RHS it will be divided by. X is equal to 100 multiplied by 900 divided by 80. आता we will divide both the numerator and denominator by 10. 10 ने डिवाइड केल्यावर एक 0 कॅन्सल होईल. So it will be 100 into 90 upon 8. 100 into 90 upon 8 म्हणजे काय होईल,
Now you can divide this 9000 by 8. 9000 divided by 8 तुम्ही करू शकता. 9000 divided by 8 करता येईल तुम्हाला. 8 ones are 8. 9 minus 8 1. Take 0. 8 ones are 8. 10 minus 8 2. Take the other 0. 8 twos are 16. 20 minus 16 4. Take 0. 8 fives are 40. So 1125. If we divide it, then it will be 1125. So x is equal to 1125. And what is x? X is the mark price. आणि आपल्याला विचारलंय मार्क प्राइस काय, मग उत्तर असं द्यायचं. मार्क प्राइस is equal to rupees 1125. This is your answer. In this way we can solve example number 3. Now write down this example in your notebook. Write carefully. Now students, we will solve example number 4. See, the mark price of a fan is rupees 3000. Shopkeeper gave 12% discount on it. Find the total discount and selling price of the fan. Here we want to find two things, total discount and selling price. So remember what is given and what is asked. So we will solve this example. Mark price MP. What is it? Mark price rupees 3000. It is 3000 and percent discount. Discount is like 12%. Discount is 12%. हा percent वर आहे discount, हे लक्षात घ्या. Discount is 12%. And what is asked? Total discount विचारलंय आपल्याला. Total discount and selling price. Total discount and selling price. This thing we have to find. SP is equal to what and discount is equal to what. आता discount 12%. मग हा discount कशावर असतो? मार्क प्राइस वर. मग आपण काढू शकतो. फॉर्म्युला आपल्याला माहिती. What formula we are going to use? Discount is equal to mark price multiplied by percent discount. Actual discount आपण कसा काढणार? मार्क प्राइस मल्टिप्लाइड बाय पर्सेंट डिस्काउंट. आता ऍक्च्युअल किती कमी झाले? 100ला 12 कमी होत आहेत. 100ला 12 कमी होतात, पण 100 नाही ना मार्क प्राइस. 3000 आहे. मग ऍक्च्युअल डिस्काउंट आपण काढू. मार्क प्राइस किती आहे? 3000. 3000 मल्टिप्लाइड बाय पर्सेंट किती आहे? 12%. 3000 मल्टिप्लाइड बाय 12%. पण आपल्याला माहिती आहे 3000 मल्टिप्लाइड बाय 12% म्हणजेच काय? 100ला 12 म्हणजेच 12/100. हे लक्षात ठेवा तुम्ही. ही स्टेप महत्वाची. 12% म्हणजेच काय? 12/100. आता बघा, these two zeros and these two zeros cancel. मग काय राहिलं? 30 into 12. 30 into 12. 12 zeros are 0. 12 threes are 36. Very simple. So this is the discount, 360. Actual discount is 360. आणि दुसरा एक फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे. दुसरा कोणता फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे की सेलिंग प्राइस कशी काढली जाते? मार्क प्राइस जी असते त्या मार्क प्राइस मधनं ऍक्च्युअल डिस्काउंट मायनस करावं लागेल आपल्याला. म्हणजेच काय? सेलिंग प्राइस इज इक्वल टू मार्क प्राइस मायनस डिस्काउंट. दिस इज द फॉर्म्युला. आलंय लक्षात? सेलिंग प्राइस म्हणजे काय? ऍक्च्युअल कितीला विकतो ती किंमत, आणि ती किंमत कशी काढणार? तर जे लेबल प्राइस आहे म्हणजे मार्क प्राइस आहे त्यातून आपण डिस्काउंट मायनस करणार. एमपी किती दिलंय त्यांनी? 3000. 3000 मायनस ऍक्च्युअल डिस्काउंट आता आपण काढला 360. सबट्रॅक्शन. सो सेलिंग प्राइस 0 - 0 0. आता या 0तून काही 6 जाऊ शकत नाही म्हणून आपण इकडून एक घेतला. 10 - 6 4. मग इथे 9 राहतील. 9 - 3 6. आणि इकडेचा एक इकडे गेला म्हणून 2640. 2640. दिस इज द सेलिंग प्राइस. मग आपण शेवटी उत्तर बॉक्समध्ये व्यवस्थित लिहायचं. काय उत्तर लिहिणार? जे त्यांनी दिलं आहे. कसं विचारलंय परीक्षेला प्रश्न त्यांनी? टोटल डिस्काउंट. मग आपण लिहायचं इथे टोटल डिस्काउंट इज इक्वल टू रुपीज 360. अँड अजून काय विचारलंय? सेलिंग प्राइस.
selling price is equal to rupees 2640. या पद्धतीने तुम्ही नीट व्यवस्थित चांगल्या त्याच्यापेक्षा तुमचं अक्षर चांगलं आलं पाहिजे, छान लिहायचं आहे. सो डू यू अंडरस्टँड? नाव राईट डाऊन दिस एक्झाम्पल इन युअर नोटबुक. नाव स्टुडंट्स वी आर गोइंग टू सॉल्व एक्झाम्पल नंबर 6. एक्झाम्पल नंबर 5 तुम्ही होमवर्कला करू शकाल. आता एक्झाम्पल नंबर 6 घेऊ आपण. अ शॉपकीपर गिव्स 11% डिस्काउंट ऑन अ TV set. Hence, the cost price is rupees 22,250. Then find the mark price of the TV set. आता बघा, ॲक्च्युअल जी कॉस्ट होणार आहे कस्टमरसाठी म्हणजे ग्राहकांसाठी कॉस्ट किती असणार आहे, म्हणजे ग्राहकांसाठी जी कॉस्ट आहे ती त्या दुकानदारासाठी काय शॉपकीपरसाठी काय असणार आहे, सेलिंग प्राईस. हे लक्षात आलं का की जी कस्टमर म्हणजे ग्राहकांसाठी जी कॉस्ट प्राईस आहे ती त्या दुकानदारासाठी काय असणार आहे, सेलिंग प्राईस. ती किती दिली आहे, 22,250. अँड डिस्काउंट इज गिवन 11%. वी हॅव रिटन हिअर. अँड व्हॉट इज आस्क्ड देन फाइंड द मार्क प्राईज ऑफ द TV set. म्हणजे एक्झाम्पल काळजीपूर्वक वाचायचं. देन फर्स्ट ऑफ ऑल वी राईट व्हॉट इज गिवन अँड देन व्हॉट इज आस्क्ड. हे एकदा तुम्ही नीट लिहिलं की तुम्हाला लवकर उत्तर समजू शकतं. आता बघा, आता आपल्याला मार्क प्राईज विचारली. मग तुमच्या एक लक्षात येईल की डिस्काउंट 11% आहे. म्हणजेच काय की इफ मार्क प्राईज इज 100, इफ मार्क प्राईज इज 100 देन सेलिंग प्राईज किती येईल, मग ती 11% डिस्काउंट दिला जाईल. 11% डिस्काउंट दिला की 100 मायनस 11. 11% डिस्काउंट दिला की 100 मायनस 11, मग ते किती येतील, 89. आलं काय लक्षात? 89 कुठून आले ते, हे 11 आपण मायनस केले 100 मधून. ओके. आता ॲक्च्युली मार्क प्राईज माहीत नाही आपल्याला. मग इफ एमपी माहीत नाही ते आपण एक्स म्हटली. सेलिंग प्राईस किती आहे, सेलिंग प्राईस दुकानदारासाठी सेलिंग प्राईस ती कस्टमरसाठी काय येईल, कॉस्ट प्राईस. ती त्यांनी दिली आहे 22,250. आता आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करू शकतो. एक्स मल्टिप्लाइड बाय 89 इज इक्वल टू 100 मल्टिप्लाइड बाय 2,200 and 22,250. आता मल्टिप्लाय बाय 89 इकडे येताना डिवायडेड बाय होतील. एक्स इज इक्वल टू 100 मल्टिप्लाइड बाय 22,250 अपॉन 89. आता तुम्हाला हे जे कॅल्क्युलेशन आहे हे व्यवस्थित करावं लागेल. आता तुम्हाला काय करावं लागेल, 100 इंटू 22,250 अपॉन 89. आता 89चं जर तुम्ही टेबल तयार केला आणि या दोघांचं डिव्हिजन केलं, 89चं टेबल तुम्हाला असं बनवता येईल. 89 इंटू 1 इज इक्वल टू 89, 89 इंटू 2 या पद्धतीने टेबल बनवून घ्या. मग तुम्हाला एक्स इज इक्वल टू 100 इंटू 89ला 89 जर याला डिवाइड केलं तर किती येतं उत्तर, 250. 250 इंटू 100 दॅट इज इक्वल टू 25,000. हा डिव्हिजन फक्त व्यवस्थित करा. 89चा टेबल बनवा तुम्ही. 89 इंटू 1 89, 89 इंटू 2 178 या पद्धतीने छानपैकी टेबल बनवला की तुम्हाला हे उत्तर येईल. मग आपण काय एक्स, व्हॉट इज एक्स, व्हॉट इज एक्स, मार्क प्राइस, मार्क प्राइस ऑफ टेलिव्हिजन, मार्क प्राइस ऑफ TV set is equal to 25,000, is equal to 25,000. Okay, write down this example carefully. Now see example number 8. This is very interesting example. A shopkeeper decides to sell a certain item at a certain price. म्हणजे एक दुकानदार आहे तो ठरवतो की एखादी जी वस्तू आहे विशिष्ट वस्तू ती विशिष्ट किमतीलाच विकायची. He tags the price on the item by increasing the decided price by 25%. म्हणजे जी किंमत त्यांनी ठरवली आहे ज्या किमतीला विकायची त्याच्यापेक्षा तो टॅग म्हणजे काय ते लेबल लावतो. त्या लेबलमध्ये किती ॲड करतो, 25% वाढवून टाकतो लेबलवरची किंमत. वाईल सेलिंग द आयटम ही ऑफर्स 20% डिस्काउंट. म्हणजे काय करतो, 25% किंमत वाढवून देतो आणि त्याचं लेबल लावतो आणि विकताना काय करतो, लोकांना सांगतो की तुम्हाला मी 20% डिस्काउंट दिला आहे. फाइंड हाऊ मेनी मोर ऑर लेस % ही गेट्स ऑन द डिसाइडेड प्राईस.
मग त्याची जी डिसाइडेड प्राईज आहे त्या डिसाइडेड प्राईजपेक्षा किती पर्सेंट कमी किंवा किती पर्सेंट जास्त मिळतात असं त्यांनी विचारलं आहे. खूप इंटरेस्टिंग एक्झाम्पल आहे. मग आता आपण बघूया. हे बघा, सपोज आता समजा इफ डिसाइडेड प्राइस इज ₹100. समजा त्यांनी ठरवलंय की आपल्याला 100 रुपयाला विकायची. मग तो काय करेल, 100 रुपयाला विकायची, मग तो काय करेल, ही टॅग लावेल. टॅक्स द प्राइस ऑन द आयटम बाय इन्क्रीजिंग द डिसाइडेड प्राइस बाय 25%. म्हणजे याच्या 25% तो वाढवेल टॅग प्राइस. मग ती टॅग प्राइस किती असणार आहे, टॅग प्राइस 100ला 25 वाढवतो आणि आपण समजलंय की डिसाइडेड प्राइस 100 आहे, मग तो 25 वाढवेल. मग ती किती होईल 125. 125. आता व्हाईल सेलिंग देम ही ऑफर्स 20% डिस्काउंट. आता 20% डिस्काउंट कशावर असेल, टॅग प्राइसवर. टॅग प्राइस म्हणजेच काय, मार्क प्राइस. 25% डिस्काउंट याच्यावर म्हणजेच काय, 125चे 25%. मग डिस्काउंट इज इक्वल टू डिस्काउंट, तुम्हाला फॉर्म्युला माहिती आहे, डिस्काउंट इज इक्वल टू मार्क प्राइस. हा फॉर्म्युला माहिती तुम्हाला, मार्क प्राइस मल्टिप्लाइड बाय पर्सेंट डिस्काउंट, हां म्हणजे डिस्काउंट हा कशावर असतो, मार्क प्राइसवर असतो. मग आता मार्क प्राइस किती, ॲक्च्युली 100ला विकायचं आहे पण किती गेले, 125चं लेबल लावलं ना, म्हणजे लेबल प्राइस म्हणजे मार्क प्राइस आहे 125. याच्या किती पर्सेंट डिस्काउंट देतो तो, 20%. 20% म्हणजेच काय, 20/100. ओके. आता दिस 0 गेट्स कॅन्सल. मग डिस्काउंट किती होईल बघा, 125 मल्टिप्लाइड बाय 2 दॅट इज इक्वल टू 250/10. 250/10 म्हणजे काय, 25. 250/10 म्हणजे काय, 25. मग डिस्काउंट झाला 25. हा डिस्काउंट कशावर असणार आहे, टॅग प्राइसवर. मग सेलिंग प्राइस काय येईल, सेलिंग प्राइस काय येते, मार्क प्राइस म्हणजे लेबल बद्दल डिस्काउंट वजा करतो ना आपण, मायनस डिस्काउंट. मग मार्क प्राइस किती होती, 125. मार्क प्राइस किती होती, 125. यातून डिस्काउंट मायनस होईल म्हणजे -25. मग बघा 125 - 25 काय आला, 100. किती आली, मग सेलिंग प्राइस किती आली, 100. म्हणजे त्यांनी काय विचारलं आपल्याला, फाइंड हाऊ मेनी मोर ऑर लेस, कितीनी जास्त किंवा कितीनी कमी पर्सेंट त्याला मिळेल, कशाच्या, डिसाइडेड प्राइसच्या. मग डिसाइडेड प्राइस किती होती, 100 होती. डिसाइडेड प्राइस वॉज 100 आणि त्या ॲक्च्युअली कितीला विकतोय तो, 100. म्हणजेच हाऊ मेनी मोर ऑर लेस पर्सेंट, मोर ऑर लेस पर्सेंट म्हणजे तो डिफरन्स किती येणार आहे, 0 येणार आहे. त्यांनी ज्या किमतीला ठरवलंय 100 त्यालाच तो विकतोय. किती हुशारी केली बघा, 100ला विकायची, मग त्यांनी 25% वाढवले, 125 केले. याच्यावर त्यांनी डिस्काउंट दिला 20%. 125वर 20% डिस्काउंट दिला, तो आला 25. हा 25 मायनस केला मार्क प्राइसमधनं, म्हणजे किती, 100. म्हणजे त्यांनी ज्या किमतीला डिसाईड केलं होतं, ज्या किमतीला ठरवलं होतं विकायला, त्याच किमतीला तो विकतोय. आलं लक्षात. मग हा जो फाइंड हाऊ मेनी मोर ऑर लेस पर्सेंट ही गेट्स, त्याचं उत्तर काय येईल, 0%. 0% मोर ऑर लेस. 0% more or less. This is the answer. In this way, student, we have solved this example in practice set number 9.1. Now, students, you have to write all these examples in your notebook. Try to understand all these examples carefully. Remember the formulae. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईकचं बटन अवश्य दाबा. हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा आणि तुम्ही जर हे चॅनल सबस्क्राईब केलं तर तुम्हाला पुढचे प्रॅक्टिस सेट्स त्याचे व्हिडिओ तुम्हाला नक्कीच मिळतील. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय.